उत्पादक किंवा संस्था चालक नाही आहे किंवा गोकुळ संघाशी निगडीत असा कोणताही संबंध नाही आहे. मी एक दूध उत्पादकाचा मुलगा आहे. गेली अनेक दिवस आपण या महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ पातळीपासून गल्लीपर्यंत कट्ट्यावरती अशा अनेक चर्चा रंगत असतात. त्यातला चर्चेचा विषय आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा विषय म्हणजे गोकुळ. आणि या गोकुळची बदनामी करण्याचं काम आपलीच लोक करत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करून हा गोकुळ संघ उभा केला आहे आणि हा उभा करत असताना अनेक शेतकरी या गोकुळ संघाच्या जीवावरती मुलांचे शिक्षण, त्यांच्या उपजीविकेचं साधन या गोकुळवरती चालतं. 1963 पासून या संघाच्या स्थापनेपासून आपण पाहतोय की या कोल्हापूरची प्रतिमा गोकुळ आहे. आणि गोकुळ संघाच्या बाबतीत अशा प्रकारचे बदनामीकारक या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालले ते बंद करणं गरजेचं आहे. आज मोठा भाऊ, लहान भाऊ, बाप हा कुणाचाच संघ नाही आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा संघ आहे. त्यांनी हा काबाड कष्टातून उभा केलेला संघ आहे. आणि आज उभा करत असताना स्वर्गीय NT सरनाईक आणि सोहेकर साहेब यांच्या माध्यमातून हा संघ उभा राहिला. हे टिकवणं काळाची गरज आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या कमेंट बघितल्या तर त्या ठिकाणी व्यक्त होणाऱ्या कमेंट जे दूध उत्पादक आहेत, युवक आहेत, तर हा गोकुळ उभा करत असताना जे काही परिश्रम करणारे आमचे दूध उत्पादक आहेत त्यांना घेऊन निर्णय घेणं गरजेचं होतं. पण आज ठरावाच्या नावाखाली माझे एवढे ठराव आहेत, इतरांचे एवढे ठराव आहेत, ह्याचे जर आकडे बघितले तर खरंच आपण ते खरे आकडे आहेत का? आणि प्रशासकीय लेवलला आपण जे काही ठराव त्या ठिकाणी सादर केलेले आहेत ते कितपत खरे आहेत हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आज ज्या डेअरीमध्ये, ज्या संस्थेमध्ये आपण दूध घालतो तो दूध उत्पादक आणि संस्था चालकांनी, संस्थापक असतील किंवा जे काही सदस्य असतील, संस्थेमधले सदस्य असतील, ते नेमके सदस्य ठराव देत असताना कुणीतरी नेता येणार, 4 पैसे देणार आणि तो ठराव विकत घेणार. तो विकत घेणारा पदाधिकारी किंवा व्यक्ती हा 3 वर्ष ह्या गोकुळ संघाचा किंवा गोकुळच्या अंडरखाली असणाऱ्या संस्थेचा दूध उत्पादक आहे का, संचालक आहे का, याची चौकशी सुद्धा करणं गरजेचं आहे. असं न करता, आणि हे नेमात बसत नाही, मुळात नेमात बसत नाही हा विषय, तरी पण असे ठराव, बोगस ठराव या गोकुळच्या माध्यमातून घेतले जात आहेत. याच्यावरती प्रशासकीय आणि प्रशासन काय नेमकं करणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरती ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, बरेच मुद्दे आहेत, तर येत्या बुधवारी 8 तारखेला गोकुळ शिरगाव येथे गोकुळ संघाच्या समोर मी स्वतः आत्मकलश आंदोलन 1 दिवसीय करणार आहे. आणि त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक मुद्दे आहेत ते सविस्तर तुमच्या समोर मांडणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हा सर्वांना विनंती करतो की त्या ठिकाणी तुम्ही येऊन सहकार्य करावं. आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व दूध उत्पादक, ग्राहक यांनाही मी विनंती करतो की या आंदोलनाला त्यांनी मोठ्या प्रमाणात यावं. कारण हा आपल्या हक्काचा संघ आहे. आपले आई वडील काबाड कष्ट करून खेडेगावामध्ये या दूध संघामध्ये दूध घालत असतात.
आणि त्यातून शिक्षणासाठी मोठी झालेली, नोकरीसाठी शहरामध्ये आलेली लोक, माझे आई वडील, माझा भाऊ, माझे गावकरी दूध घालतात, ते दूध त्यांचे गोकुळचे प्रोडक्ट हे शहरामध्ये विकत घेतात. आणि खरं तर अशा दूध संघाचा विस्तार आंतरराष्ट्रीय नॅशनल लेवलला व्हायला पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये भांडणं होतच असतात, भांड्याला भांडं लागत असतं, पण ती घरातल्या घरात भांडणं सोडवायची असतात. हे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या गोष्टी काही पसरावं लागलंय गोकुळ संदर्भात. आणि हे गोकुळ हे कोल्हापूरचं नाक आहे आणि हे कापण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला जात आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही उभा आहोत. आणि प्रत्येक दूध उत्पादकांच्या हक्कासाठी कोणीही बोलायला तयार नाही. त्यांच्या सगळ्यांच्या व्यथा आम्ही घेऊन या ठिकाणी आलो आहोत. अनेक वेळा या महाराष्ट्रात बघायला गेलात तर गोकुळ हा कोल्हापूरचा विषय आहे, कोल्हापूरच्या दूध उत्पादकांचा विषय आहे. पण महाराष्ट्रातले नेते त्याच्यावरती का बोलतायत? त्यांना इतर दूध संस्था या ठिकाणी उभा करायच्यात का? अमूल सारखे ब्रँड या ठिकाणी आणायच्यात का? म्हणजे हा प्रश्नचिन्ह आहे. आज अनेक या ठिकाणी संस्था स्थापन झाल्या, दूध घेण्याचा प्रयत्न केला, पण गोकुळनं प्रामाणिकपणे दूध उत्पादकांना न्याय दिलेला आहे आणि तो टिकला पाहिजे, त्याचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे, हे शेतकऱ्यांचं मत आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना, विरोधक असतील, प्रस्थापित असतील, आता सध्या प्रशासन आहे, पण या सर्वांना विनंती आहे, गोकुळ हा आपला आहे आणि आपल्या घरात तो सोडवायला पाहिजे. कोणत्याही वरिष्ठ नेत्याला आपल्या कोल्हापूरमध्ये थारा न देता गोकुळ उज्ज्वल भविष्य देणारा आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा अशी त्यांना मी एक विनंती करतो. आणि मला ज्या गोष्टी, अजून बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत त्या मी या ठिकाणी बोलत नाही, ते मी त्या दिवशी बुधवारी 8 तारखेला 10 वाजता आत्मकलश आंदोलनाच्या वेळी ते मी व्यक्त करेन आणि सर्वांना त्या संदर्भात माहिती कळवेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.